पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. माझा प्रिय भगिनीनो, लहान लेकरांनो, आपण खरोखर आशीर्वादित असे देवाची लेकरं आहोत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण आपल्या देवाला पाहू शकता. आपण आपल्या देवाच्या जवळ उभं राहू शकता. आपण आपल्या देवाला हात मारू शकतो. हालेलुया. आणि खात्रीपूर्वक आपण मिळवू शकतो की माझ्या देवाने माझा हात ऐकलेला आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. प्रिय ज्या देवाने आपल्याला वचनाद्वारे बोललेला आहे. हालेलुया. तो परमेश्वर आपल्याला सांगत आहे, मी सदोदित तुझ्या विचारात आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पेत्राच्या पहिल्या पत्रामध्ये 5व्या अध्यायामध्ये हे सुंदर वाक्य आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. पेत्राचं पहिले पत्र 5व्या अध्यायातील 6व्या वचनापासून वाचा. म्हणून देवाच्या पराक्रमी हाताखाली लीन व्हा, यासाठी की त्याने योग्य वेळी तुम्हास उंच करावे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पेत्र म्हणजे ज्याने येशूला जवळून ओळखलेले. हालेलुया. ज्याच्या हातामध्ये पेत्राला, त्या पेत्राच्या हातामध्ये देवाने अधिकार दिला. हालेलुया. तो आपल्याशी बोलत आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सिस्टरांच्या मागे आपण 6वं वचन आता बोलूया. म्हणून देवाच्या पराक्रमी हाताखाली लीन व्हा, ह्यासाठी की त्याने योग्य वेळी तुम्हास उंच करावे. या वचन आपल्याला सांगत आहे, देवाचे हात पराक्रमी हात आहे. पराक्रम शब्द कुठे कुठे सापडणारा शब्द आहे? पराक्रम शब्द कुठे मिळणारा शब्द आहे? कशाच्या संदर्भातील शब्द आहे पराक्रम? युद्धातील शब्द आहे. हालेलुया. हालेलुया. देवाच्या वचनाच्या संबंधामध्ये, देवाच्या कृत्याच्या संबंधामध्ये दावीद राजा आपल्याला सांगत आहे की हालेलुया, परमेश्वराचा हात पराक्रमी हात आहे. प्रेज द लॉर्ड. तुला वाटणार मी हात मारतो, मला गंतर भेटत नाही. हालेलुया. तुला वाटणार मी त्याच्या जवळ बसलेला आहे, मला विशेष काय अनुभव येत नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. दावीद राजाने अनुभव घेतलेला आहे आणि तो दावीद राजा आपल्याला सांगत आहे हालेलुया, त्याचा हात पराक्रमी हात आहे. परमेश्वराचा पराक्रमी हाताचा ताकद जर तुला कळायला पाहिजे तर तुला काय करावं लागणार? हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. हालेलुया. परत एकदा सिस्टरच्या मागे बोला, पाठ करून घ्या. म्हणून देवाच्या पराक्रमी हाताखाली लीन व्हा, यासाठी की त्याने योग्य वेळी तुम्हास उंच करावे. हालेलुया. देवाच्या पराक्रमी हाताखाली तू लीन व्हायचं.
तू काही दुसरं काय करायचं गरज नाही. हालेलुया. तुझं काम लीन होणे आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. आपल्या बरोबर रिट्रीट मध्ये बसलेले एक बंधू डिसेंबर महिन्यामध्ये प्रार्थनेत आले. हालेलुया. आता हे कितवा महिना आहे? 6वा. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून. हालेलुया. या बंधूने डिसेंबर महिन्यामध्ये प्रार्थनेत आला तेव्हा पवित्र आत्म्याची मदत मिळाली. 35 वर्ष जबरदस्त दारू पित होते त्या बंधूने देवाच्या कृपेने डिसेंबर महिन्यामध्ये दारू सोडली. हालेलुया. आता आपल्या सोबत बसलेला आहे. हालेलुया. गेल्या रिट्रीट मध्ये आत्ता संपलेलं, परवा संपलेलं रिट्रीट. हालेलुया. त्या रिट्रीट मध्ये एक तरुण मुलगा, हालेलुया, मी त्याला एका भागामध्ये भेटलो होतो. मी त्याला सांगितलं हा मुलगा सकाळी, दुपारी, संध्याकाळी, रात्री, अपरात्री कधी पण उठून जाऊन पिऊन येणारा मुलगा. हालेलुया. त्याच्याशी बोलताना मी त्याला सांगितलं तू एका वर्षासाठी दारू सोड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्यांच्या घरातील काही लोक पिणार आहे. पूर्ण घराला आश्चर्य, हा आमचा भाऊ नाताळ आला, पुनरुत्थान आला, कधी आमच्या बरोबर दारू प्यायला का बसत नाही. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. परमेश्वराचा पराक्रमी हाताखाली लीन झाले. योग्य वेळेस परमेश्वर अशा लोकांना उंचवून गेला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जितके लोकांना देवाने उंचवलेलं आहे त्या सर्वांचं हे वैशिष्ट्य आहे. परमेश्वराच्या पराक्रमी हाताखाली त्यांनी लीन झाली. हालेलुया. धन्यवाद येशू. प्रियानो, तुम्हा सगळ्यांना आज येशू हीच गोष्ट बोलत आहे. हालेलुया. कोणत्याही पराक्रम करायची गरज नाही. तू पराक्रम करताय म्हणून कुठे काही होत नाही. हालेलुया. तू शांत हो, तू लीन हो. योग्य वेळ म्हणून एक वेळ आहे. जोपर्यंत तू लीन होत नाही प्रभूचा कार्य प्रभू करू शकणार. तू लीन हो. हालेलुया. धन्यवाद येशू. बाकी सगळ्या गोष्टी करायला परमेश्वर तयार आहे. हालेलुया. हालेलुया. परमेश्वराचा हाताखाली लीन होणे हे आहे प्रार्थना. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सिस्टर पुढे जाऊ. वचन संख्या 7. त्याच्यावर तुम्ही आपली सर्व चिंता टाका. तुमच्या हृदयात भरपूर चिंता असेल, तुम्ही खूप विचार करत असेल. हालेलुया. तुमच्या सगळ्या चिंता, तुमच्या सगळ्या काळजी कोणावर टाकायचं? प्रभूवर. हालेलुया. तुमच्या सगळ्या चिंता कितीही मोठा असला तरी, हालेलुया, कितीही मोठा विचार असला तरी, हालेलुया, तुझ्या नवऱ्याचा विषय असेल, तुझ्या बायकोचा विषय असेल, तुझ्या लहान मुलांचा विषय असेल, घरदार नाही म्हणून असेल, पुढच्या दिवशी काम मिळणार का ही शंका असेल, हालेलुया, तुझ्या डोक्यातील चिंता कसल्याही गोष्टीबद्दल असो, काय करायचं? त्याचा उठायचा. धन्यवाद येशू.
हालेलुया. Praise the Lord. तुम्ही किती किलो वजन दिलं तरी अंगावर घ्यायला तयारीत असलेल्या ताकद असलेल्या एक परमेश्वर तुझ्यासाठी उभा आहे. त्याच्या डोक्यावर तुमच्या ओझं तुम्ही उतरवून द्यावा. प्रेसला माझं नाव विद्या मी उत्तर भाट्यावरून बोलतो. माझा भाऊ लॉकडाऊनमध्ये 3 वर्ष घरीच होता आणि त्याला कामासाठी आम्ही खूप त्रास करत होतो आणि पुष्कळ म्हणजे एके जागी पैसे पण भरले ते पण त्यांचं पण थांबायचं पण सांगितलेलं. त्याच्यानंतर वसईची माणसं रिट्रीटला येणार होती. मी त्याला सांगितलं की तू रिट्रीटसाठी आपल्या आश्रममध्ये जा. त्या वर्षाचा कॅलेंडर होता आम्ही आणि या शहराला येतो. तेव्हा त्या आश्रममध्ये रिट्रीटसाठी वसईच्या बसमध्ये यायला आणि मी घरी रिट्रीटच्या दुसऱ्या दिवशी मी घरी जेव्हा ईश्वरी घालत होतो कॅलेंडरला तेव्हा मी अशी प्रार्थना केली माता म्हणजे आता तो तुझ्या जवळ गेला आहे. त्याला ज्या कृपा पाहिजे ज्या काही त्याला तुझे आशीर्वाद पाहिजे ते तू त्याला देस. आणि रिट्रीटच्या तिसऱ्या दिवशी देवाच्या दिवशी बाजाराला संदेश आला. लूपचा मामा इथे आहे. वसई आम्ही उत्तरच्या वसईकराच्या बसमध्ये लूपचा मामा तरी संदेश होता. देवाने संदेश केला. देवाला सर्व काही माहिती आहे, सर्व काही शक्य आहे. देवाने सांगितलं की लूपचा मामा इथे आहे. देव त्यांना आशीर्वाद करत आहे. त्यांचा पोटामध्ये जो काही त्रास आहे तो बी बरा करत आहे आणि देव त्यांना आशीर्वादित करत आहे. नंतर तो रिट्रीट संपल्यानंतर बाजाराला भेटायला गेला. बाजाराला सांगितलं तो तुझाच संदेश होता आणि त्याच्यानंतर त्याच्या पोटामध्ये काय आजार होता देवाच्या कृपेने तो पण गेला आणि त्याला नोकरी मिळली म्हणजे तो बाहेर गावी जाऊ लागला. म्हणून मी देवाचे आईचे विशेष आभार मानते. माझ्या बहिणी व सिस्टरांचे आभार मानते. प्रेज द लॉर्ड. ज्यामध्ये कोणाला तरी घशामध्ये काही वर्ष झाला प्रॉब्लेम्स येत आहे त्या व्यक्तीला येशू स्पर्श करत आहे. चष्मा वापरणाऱ्या एका तरुण मुलीला पायाच्या वरच्या भागामध्ये खूप दुखणे त्रास होत आहे. त्या मुलीला त्या पायाच्या दुखण्यापासून येशूने पूर्णपणे आता मोकळीकता दिलेला आहे. मानेचा दुखणे खूप आहे अशा कोणतरी एक व्यक्ती आहे त्या व्यक्तीला प्रभू आता स्पर्श करत आहे. पोटाच्या वरच्या भागामध्ये यास पकडल्यासारखा होत आहे आणि खूप पोट अपसेट होत आहे अशा कोणाला तरी प्रभू आता स्पर्श करत आहे. दातांच्या मध्ये खूप प्रॉब्लेम्स होत आहे असा कोणाला तरी प्रभू आता स्पर्श करत आहे. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो. आमेन.